आज टाकायची होती रानात लागवड, त्यामुळे मामाने सकाळ सकाळी उठूनच लागवड मिक्स केलेली. मग मी काय आपलं निवांत उठल्यानंतर कॉफी पिलेली, म्हणलं आता जाऊया. मग ट्रॅक्टरात उभा राहून आपल्या लागवडीची पोती भरून घेतली आणि तेवढ्यात काळा वाघ म्हणत होता मला पण न्या. त्याला धरला आपला कॉलरला आणि त्याला म्हणलं गप घरी जा. तिथनं परत आम्ही पोचलो रानात पोचल्यानंतर पोती वगैरे उतरून घेतली आणि वातावरण बघा कसलं खतरनाक झालं. सकाळचं वातावरण एकदम बेस्ट असतं आणि त्यात जर रानात असलो ना तर विषय एंडच कार्यक्रम. आणि त्याचबरोबर मक्यान पण आपल्या उसात होतं ते काढलेलं, ती घरी आणायचं होतं. मग ते लागलीच टेलरमध्ये टाकून घेतलं आणि पप्पा पण आलेलं. मग पप्पांच्या बरोबर तिथल्या बाजूबाजूच्या सगळ्या रानात जाऊन आलो आणि पटका मारून आलो. पप्पा आले की आपल्याला सजेशन मिळतील. मग तिथनंच दुसऱ्या रानात एका लागवड टाकायचं काय भट्टी रचायचं चालेल, त्यामुळे गाढवं पण आलेली. मग तुम्हाला माहित आहे का भट्टी गाढवांच्या तर्फे रचली जाते, म्हणजे गाढवं मालवर घेऊन येते ती. तुम्हाला माहित नसलं तर पुढच्या वेळेस दाखवतो. तेवढ्यात हे बघा आद्या इथं उकरत बसलेला. म्हणलं भाऊ कष्टाचं काम करतोय ना. आम्हाला जायचं होतं आज कॉलेजच्या व्हिजिटला, ती म्हणजे आपण कुठल्या तरी एका कंपनीला व्हिजिट करायची होती. मग आम्ही तासवडे MIDC विठ्ठल केमिकल्स म्हणून कंपनी होती, तिथं आम्ही व्हिजिटला गेलेलो. मग काय तिथं गेल्यानंतर आमची सगळी गँग आम्ही एकत्रच होतो. मग आता आम्हाला बाकी सगळी माहिती पण घ्यायची होती. मग जी दादा आमच्या बरोबर होतं त्यांनी आम्हाला सगळी माहिती द्यायला सुरुवात केली. मग आम्ही पण सगळं चालू केल्यानंतर बॉयलर वगैरे बघितलं. आता या कंपनीत काय बनते काय नाही तुम्हाला सांगत नाही. तर विषय कसा आहे, कुणाची तर पर्सनल आपल्याला लीक करायला नको. जे आम्ही बघितलं ते आमच्या बशी आहे ना, आम्हाला जे रिपोर्ट द्यायचं होतं ते आम्ही रिपोर्ट दिला. आणि तुम्हाला सांगून कशाला उगाच तुमचं ज्ञान वाढवा. आमचं ज्ञान वाढवून आलोय ना आम्ही, तेवढंच लय झाले. मग ती परत बाकी सगळं बघितल्यानंतर बघून घेतलं. आणि का तर आम्हाला कॉलेजची व्हिजिट असल्यामुळे ते आम्हाला सगळं रेकॉर्ड ठेवायचं होतं. मग ती बघितल्यानंतर दादांना थँक्यू म्हणलं, सही वगैरे शिक्का घेतला ना आपापलं घर गाठलं. व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागते.